एकतेने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज झुल्लर या गावामध्ये बाबांचे सेवक आदरणीय वानखेडेजी यांच्या निवासस्थानी मासिक नव्य हवन कार्य संपन्न झालं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बाबांच्या भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंतांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपण सर्व सेवकांचे मार्गदर्शक मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। ही कृपा संपादन करण्याकरता बाबाला जीवनाच्या अंतिम समयापर्यंत सुख आणि दुःखात साथ देणाऱ्या आपण सर्व सेवकांच्या गुरुमाता वाराणसी आई उपस्थित आहे। मातेला माझा नमस्कार। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी गुरबेले मार्गदर्शक पळसाड यांना माझा नमस्कार। या मंचावर या कार्यक्रमाचे उद्घाटक मुरलीधरजी ठाकरे मार्गदर्शक जुल्लर यांना माझा नमस्कार। या मंचावर विराजमान नागपूरवरून आलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय मनीरामजी बडवाईक साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे नागपूरहून आलेली त्याचप्रमाणे या परिसरातील आलेले सर्व मार्गदर्शक यांना माझा नमस्कार। या मंचकावर विराजमान नागपूरहून आलेली मंडळी आदरणीय गिरीपुंजे साहेब, आदरणीय चोपकर साहेब, आदरणीय धावडेजी आणि समस्त या मंचावर विराजमान बाबांचे सेवक यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या कार्याला कितीही मोठं जरी कार्य असलं परंतु सेवक वर्ग किंवा ऐकणारा जर नसला तर या माईकवर बोलण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणून या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित बाबांचे सेवक सेविका बालसेवक या सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तर संचालकांनी विचारलं की खूप चांगलं मार्गदर्शन करावं। मी एक लहानसा सेवक आहे आणि परमेश्वर ती बुद्धी देईल तेवढंच बोलू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द मी नाही बोलू शकणार। कृपा त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीची असेल तर खरोखर शब्दाचा का फुलांचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु आदेश बाबांचा पाहिजे। तर बंधूंनो, हा मार्ग एवढा साधा सीधा नाही आणि हा मार्ग एवढा कठीणही नाही। फिरून या चारी धाम शोधून या पाही अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही। आपण इथं ऐकलेले आहात, ज्यांच्यावर बीतलेली आहे त्यांनी आपली जीवन कहाणी आपल्या समोर सादर केलेली आहे। परंतु या घराचा जो मुखिया होता त्याच्या या मार्गाशी विरोध होता। त्यांनी काय सांगितलं का मी लोकांना अभिमानाने गर्वाने सांगतो का या मार्गासारखा मार्ग जगात कुठेही नाही। हा कोण बोलला हो? तर त्यांचा अनुभव बोलला। आणि म्हणून खरोखरच आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी या भूतलावर 3 एप्रिल 1921ला जन्माला आले। बाबाच्या कुटुंबामध्ये बाबा 5 भाऊ होते, आई वडील। परंतु ज्या दिवशी ही कृपा किंवा या मंत्राचा जप करायची किंवा हे विधी करण्याची प्रसंग आला तर कोणीही तयार झाला नाही। म्हणजे ही कृपा बाबानं कशी निर्माण केली? त्यागानं। ही कृपा करताना, ही विधी करताना 21व्या दिवशी बाबावर प्रसंग आला, हा आपण सगळ्या सेवकांना माहित आहे। बाबांनी काय म्हटलं? 22व्या दिवशी जेव्हा हनुमानजीच्या मंदिरात गेले तेव्हा काय म्हटलं? परमेश्वरा, मला याच्यातलं तर काहीच समजत नाही। एकतर त्या मुलीची तब्येत बरी कर, नाही तर मला आपल्यात विलीन कर। कोण तयार आहे हे करायला? मग आमचे बाबा कसे?
आणि तो बाबाला पहिल्या दिवसाच्या पहिल्या मार्गातला पहिला अनुभव आला आणि बाबाला वाटलं की हनुमानजी आम्हाला ही विधी करू देणार नाही, कारण हा खूप कठीण मार्ग आहे. कारण ज्या संन्यासाचा मंत्र या मौद्याच्या एक व्यक्ती आहेत त्यांनी तो मंत्र बाबांना दिला होता. मौदा इथून अगदी ईदभर अंतरावर आहे, पण तो मंत्र काय होता हे मला वाटते अजूनपर्यंत कोणालाही माहीत नसेल. आणि त्या मंत्राचा चोरी केली होती, त्या मंत्राची चोरी केली होती बाबाचे धाकटे बंधू बाळकृष्ण मारोतरावजी, मोहाडीचे ढबाले गुरुजी यांनी मारोतरावला म्हटलं की बाबांनी जो मंत्र लिहिलेला तो लिहून दे. त्यांनी नाही म्हटलं, पण काय झालं मधात काय सिजले हे मला माहीत नाही, त्यांनी लिहून दिला. त्यावेळेस बळीराम ठवकर आणि ढबाले गुरुजी हे दोघंही होते. मंत्र लिहून आणला आणि मोहाडीच्या बसस्टॉपवर आल्यानंतर त्यांनी म्हटलं का तो मंत्र आता इथं नाही पाहू, आपण आपल्या घरी गेल्यावर पाहू. तर तो मंत्र लिहून आणला आणि मोहाडीच्या बसस्टँडवर जेव्हा उतरले आणि तो मंत्र पाहायला गेले तर चिठ्ठीच खिशात नाही. कशी विधी आहे, कशी कृपा आहे बाबाची. आणि त्याच्यानंतर मला वाटते बडवेक साहेब तो मंत्र कोणाला माहीत आहे का? आणि त्यानंतर ज्या पुस्तकात तो मंत्र लिहिलेला होता तो मंत्रच दिसेनासा झाला. कशी विधी आहे, कसा प्रकार आहे हा, म्हणून आम्हाला समजून घेण्याची गोष्ट आहे. कधी कधी माईकवर आम्ही सांगतो महान त्यागी बाबा जुमदीजीला एक मुलगी होती, मग त्याच्या काहीतरी नाव सानगडीकर सांगतात. अरे बंधूंनो, आम्हाला जेव्हा पुरेपूर गोष्ट माहीत नाही तर माईकवर बोलायची गरज नाही. हा सत्याचा माईक आहे, माईकवर सत्यच बोललं पाहिजे. कमी बोललं तरी चालेल, पर फेकाफेकी करू नये, कारण बाबांनी सत्य उभा केलेला आहे. बाबांनी म्हटलं सेवक सत्य के लिए जाग जा, म्हणून आम्हाला सत्यासाठी जागायचं आहे. हे जे विविध प्रकार निर्माण झाले आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचे नाही आहे, आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही आहे. परंतु याच्याकडे जाऊ नका त्याच्याकडे जाऊ नका असा जर सांगणारा कोणी असेल तर त्याच्यासारखा महामूर्ख या भूतलावर कोणीही नाही. कारण बाबाचे वाक्य होते, कोणतं वाक्य होते? इस संसार के मंदिर मस्जिद को फेक सकता हूं लेकिन मानव को नहीं फेक सकता. मग आम्ही परमात्मा वाला आहोत म्हणून आमच्याजवळ भगवान आहे, आणि जो परमात्माच नाही आहे त्याच्याजवळ भगवान नाही आहे. अरे त्याच्याजवळ तर आत्मा आहे. मग बाबांनी भगवान कुठे दाखवलं? बाबांनी भगवान कुठे दाखवलं? तर बाबांनी म्हटलं भगवान हे सगळे भगवान आहे, हे सगळे भगवान आहे. ज्यांच्या ज्यांच्या जवळ आत्मा आहे तो प्रत्येक नर नारीमध्ये भगवान आहे. आणि आम्हाला हे समजायची गरज आहे. मी सुद्धा मला समजायची गरज आहे. मी इथं जरी बोलत असलो तरी मला शिकायची गरज आहे. तर बंधूंनो, या मानव धर्माची रूपरेषा एवढी साधी सोपीही नाही आणि एवढी कठीणही नाही. करणाऱ्यासाठी कठीण नाही, न करणाऱ्यासाठी खूप कठीण आहे. तो कुठलाही सेवक असो तो बाबाचा सेवक आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी, भगवान बाबा हनुमानजी, वाराणसी आईचा ज्या ठिकाणी शब्दाचा उपयोग होत आहे त्या ठिकाणी परमेश्वर उभा आहे. आम्हाला हे समजायची गरज आहे. तर बंधूंनो, या मार्गामध्ये प्रत्येक सेवक जो आलेला आहे त्याला प्रत्येकाला अनुभव मिळालेला आहे. बिना अनुभवाने या मार्गामध्ये कोणीही आला नाही. माझे सुद्धा हे विचार होतं की या मार्गात प्रवेश करायचे नाही, या मार्गाचा नेहमी मी तिरस्कार करायचा. त्यावेळी मी अविवाहितच होतो. या मार्गात येण्याच्या पूर्वी मी अविवाहित होतो. आदरणीय माझ्या गावाचे शेजारचे मणिरामजी बळवाईक आहेत, जे या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. आता इथं फेकाफेकी करणार नाही. एकही शब्द जर फेकाफेकी केली तर माझ्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत मणिरामजी बळवाईक यांना माहीत आहे. तर ही जी गोष्ट आहे, माझ्या या मार्गात येण्याचा उद्देश नव्हता, परंतु मी नेहमी माझ्या समोर ज्या मार्गाचे खूप मोठे पिल्लर म्हणत होते, जे बाबाचे उजवा हात त्या जमान्यात समजले जात होते, ते आदरणीय ढबाले गुरुजी. हे ढबाले गुरुजी आणि मणिरामजी बळवाईक हे एकाच शाळेत होते. तुम्हाला जर स्टोरी माहीत नसेल तर माझ्या माध्यमातून ते सगळं माहीत होईल. तर ढबाले गुरुजी हे दारू पिऊन पडून राहत होते. घरी केव्हा पोहोचत होते याची नो गॅरंटी नो वॉरंटी अशी परिस्थिती होती. आणि म्हणूनच या मार्गावर मी टीका करत होतो की त्यावेळेस मी अविवाहित होतो, कॉलेज शिकत होतो, परंतु माझं संपर्क जे होतं ते या मार्गातील चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या
सेवकांशी होतं. तर मला वाटायचं की या मार्गामध्ये बेवडे लोक येतात आणि आम्हाला तर शौक नाही आहे, मी तर सुपारी खात नाही, खर्राई खात नाही. परंतु पडल्या वाचून कळत नाही. जेव्हा आमच्या परिवारावर जेव्हा दुःख आलं तेव्हा मला वाटलं की आता या परमात्मामध्ये प्रवेश केल्याशिवाय दुसरा उपाय नाही. आणि म्हणून मी माझे मित्र तिथं बळीरामजी ठवकर त्यांच्याशी माझे संबंध चांगले होते. त्यांना माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही बळीरामजी ठवकर यांना भेटा आणि त्यांना सांगून द्या का विनायक मानकरचे मी वडील आहे आणि त्यांनी मार्गात याची गोष्ट केली. त्या मार्गदर्शकांनी एकही शब्द माझ्या वडिलाला विचारला नाही, तू दारू पिते का करते किंवा काय नाही. सरळ त्यांना कार्य दिले. कारण आमचे कॅरेक्टर जे होते, माझे कॅरेक्टर जे होते ते पूर्ण ओपन होते, त्याला सांगायची गरज नाही. आणि आम्ही या मार्गात आलो. मार्गात आल्यानंतर सर्व सुख समाधान मिळालं. यानंतर काय झालं, 3 दिवसाचे पूर्वी अनुभवाचे कार्य दिले जात होते. तर 3 दिवसाचे अनुभवाचे कार्य दिल्यानंतर जर आपल्याला सुख समाधानी मिळाली तर त्यानंतर बाबाकडे जावं लागत होतं. तर आम्हाला आमच्या मार्गदर्शकांनी बाबाकडे नेलं. या मार्गात यायचा माझा उद्देश नव्हता, फक्त माझे आई वडील सुखी म्हणजे मी सुखी. आणि त्यावेळी मी नोकरीवर होतो, वेगळा राहत होतो, माझं लग्न व्हायचं होतं, पण परिवार एकच होता. आम्ही बाबाकडे गेलो. तर बाबाकडे गेल्यानंतर बाबांनी आमची जी काही होती दुःखाची कहाणी ती ऐकली. आणि माझ्या वडिलांनी सांगितलं का तुमच्या मुलांचे किती लग्न झाले. तर माझ्या वडिलांनी सांगितलं का माझ्या मोठ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे, तो नोकरीवर आहे, आणि दुसऱ्या मुलाचं लग्न झाला आणि मुलीचे लग्न झाले. तर बाबांनी म्हटलं तुमचा मुलगा कुठे राहते. तर माझा मुलगा बाहेरगावी राहते आणि नोकरीवर आहे. तर बाबांनी एक शब्द काढला की तुमचा मोठा मुलगा जर मार्गात येत असेल तर तुम्हाला पुढचे कार्य मिळतील, अन्यथा तुम्हाला मार्गात प्रवेश करता येणार नाही. माझ्यासमोर मोठा एक बिकट प्रसंग निर्माण झाला का माझ्यामुळे माझे आई वडील दुःखातून बाहेर निघणार नाही. आणि आमचे जे मार्गदर्शक होते ते बाबाच्या संगतीमध्ये नेहमी वावरलेले होते, त्यांना दांडगा अनुभव होता. त्यांनी म्हटलं विनायक तुला हो म्हणावं लागेल. मी बाबाच्या समोर हो म्हटलं. आणि हो म्हटलं तर कार्य पूर्ण झाले, त्यागाचे कार्य झाले. आम्ही बाबाच्या निवासस्थानी गेलो. बाबाच्या निवासस्थानी गेल्यावर मला वाटलं आता फोटो मिळेल, आपल्याला काही करायचे नाहीये. बाबांनी म्हटलं तुनं वेगळे कार्य केले म्हणून तुला वेगळी प्रतिमा घ्यावी लागेल. माझ्या वडिलांनी कार्य केले, त्यांना वेगळी प्रतिमा घ्यावी लागेल. फसला माणूस मधात. एकटा जीव न सदाशिव होतो. मला माहीत होतं की हवन कार्य करावं लागतात, हे सगळ्या गोष्टी करावं लागतात, पण मी कसं करेन. माझ्यासमोर खूप मोठा पहाड उभा होता. परंतु बाबाला हो म्हटलं आणि सगळं प्रसंग बाबांनी हवेसारखा फुलासारखा सॉल्व करून दिला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. असा हा मार्ग आहे. या मार्गामध्ये आल्यावर प्रत्येकांना चांगला दांडगा अनुभव मिळालेला आहे. आणि जर आम्ही या अनुभवाला शिकलो नाही, या मार्गात प्रवेश केलो, त्या पहिल्या दिवसाला जर आम्ही समजलो नाही तर आम्ही जीवनभर या मार्गाला समजणार नाही. आपल्याला एक अनुभव माहीत असेल, बाबा जेव्हा सौराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर एक प्रसंग होता की बाबा आपण त्या मंदिरात गेलो होतो. तो कोणता तो मंदिर हरिद्वार ऋषिकेश. आम्ही गेलो होतो, आता मागच्या वर्षीच गेलो होतो. तर ऋषिकेशला बाबा गेले आणि ऋषिकेशमध्ये बाबा गेल्यावर बाबांना ऋषिकेशचं दर्शन केलं त्यांनी. आणि त्यानंतर बाबा जेव्हा ट्रेनमध्ये बसले पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी, त्या ठिकाणी एक तपस्वी बसलेला होता. हा अनुभव ऐकलेला आहे तुम्ही, याला रिपीट करतो, त्याच्या मागचे एक थोडंसं कारण आहे. तर बाबा त्या ट्रेनमध्ये बसले तेव्हा त्या तपस्व्यानं किंवा त्या संतानं महंतानं विचारलं कि आप कहाँ से आए. तो बोले बाबा ने बोला क्या ऋषिकेश से आए हैं. तो बोले भगवान का दर्शन किए होंगे. तो बाबा ने म्हटलं भगवान तो नहीं दिखा लेकिन मानव की कला देखा मैंने. तेव्हा तो ऋषी बाबावर थोडासा गरम झाला आणि बाबाला म्हटलं क्या बोले ऋषिकेश गए और भगवान को नहीं देखे, ऐसा हो नहीं सकता. तर मग त्यांनी म्हटलं की
तो बोले आपने बहुत गलत काम किया है, कुछ तुम्ही बाबांना म्हटलं. तेव्हा बाबांनी म्हटलं कि आपके भगवान को बताओ, क्या नागपुर से कोई सेवक आया है और आपका अनादर कर रहा है, तो आपका ब्रह्मांड चढाओ और देखो. जेव्हा त्यांनी आपला ब्रह्मांड चढवला आणि बघितलं, त्याला काय दिसलं ते मला माहित नाही, तर त्यांनी बघितलं. क्या नाही बोले सही में आप भगवान हो. बाबांनी म्हटलं मैं भगवान नहीं हूं. अगर आपको भगवान को देखना है तो आपके कानों में जो कुंडल है और ये जटा है और ये दाढ़ी है, इसको निकाल के नागपुर में आओ, हम आपसे भगवान का परिचय करवा देंगे. बाबांची राहणी अगदी साधी होती, साधी राहणी, उच्च विचारसरणी. बाबा कडे जेव्हा सेवक यायचा, त्याचे केस विस दाढी वगैरे जर बरोबर दिसली नाही तर बाबा एवढ्या मृदू स्वरात बोलायचे, का गा तुला दाढी करायलाही वेळ मिळाली नाही. आपले बाबा कसे होते. आणि आज बघा या मानव धर्माची शिकवण काय आहे. मला टीका टिप्पणी करायची नाही, ज्याच्या हरी त्याच्या परी, पण आम्हाला आमच्या मानव धर्माची शिकवण, आम्हाला जसं या घरमालकाने सांगितलं, या मानव धर्माचा अनुभव, या मानव धर्माचा अनुभव ज्यांनी सांगितलेला आहे, खरोखर त्या मानव धर्माच्या अनुभवाप्रमाणे आम्हाला वागण्याची गरज आहे. मग आम्हाला कसं वागलो पाहिजे, कसं राहिलो पाहिजे, याचा विचार आम्हाला करायचा स्वतः. आम्ही बाबाच्या आदेशामध्ये बसतो काय, बाबाचा आदेश काय आहे. अरे आम्हाला कार्य करायचं आहे. आम्ही जर कदाचित उदो जर नाही केलं तर आम्हाला बाबाचा सेवक म्हणणार नाही. सुख से मान नाही तो दुख से मान, एक दिन तो मानना ही पडेगा. आणि अशा छोट्या छोट्या चुका आपल्यावर मोठे मोठे प्रसंग निर्माण करतात. त्या बाईनं सांगितलं की आमच्याकडे एक नौकर होता. तो नौकर अनेकामधला होता, कारण त्यागाचे कार्य करत असताना परिवाराचेच व्यक्ती त्यागाचे कार्य करू शकतात, रक्ताचेच व्यक्ती त्यागाचे कार्य करू शकतात. परंतु त्या परमेश्वरानं पहिला त्याग केला, तो त्याग साध्य होऊ नाही दिला. हे कोणाला दिसलं हो, कोणाला दिसलं, त्याला दिसलं ना. आम्ही वरून कितीही कपडे जरी घाललो, आम्ही वरून कितीही कपडे जरी घाललो तर त्या भगवंताच्यावर एक्सरे मशीन आहे ना, तो अंदरच्या पाहते ना. आम्ही कधी कधी म्हणतो की मार्गदर्शन कराल. मार्गदर्शन म्हणजे काय, मार्ग म्हणजे रस्ता आणि दर्शन म्हणजे पाहणे. या मानव धर्माच्या मार्गदर्शन फक्त मानव महान त्यागी बाबा जुमदेवजीनं केलेलं आहे, दुसऱ्या कोणीही केले नाही. कारण जी विधी केली ती फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजीनं केली आहे. दर्शन करणे हे 3 प्रकारचे असते. मी तुमच्याकडे पाहत आहोत, तुम्ही मला गोरे गोमटे स्वच्छ दिसतात, फक्त एवढंच पाहू शकतो, माझी शक्ती तेवढीच आहे. दुसरा व्यक्ती त्याला जर ज्ञान असेल तर आमचे हावभाव पाहून ओळखू शकतो. परंतु तिसरी शक्ती जी आहे का, जे अंतरंगात पाहणारा जो आहे, ती शक्ती फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजी एवढीच होती. आणि म्हणून बाबांनी एकदा म्हटलं होतं एका सेवकाला, तो सेवक संडासामध्ये दारूची बोटल लपवून दारू पेत होता. तो व्यक्ती संडासामध्ये दारूची बोटल लपवून ठेवायचा आणि संडासला गेला का दारू प्यायचा. त्यांच्यावर दुःख आले. त्यांनी बाबाला सांगितलं का बाबा म्हणे आम्ही तत्वशब्द नियमानं चालतो, परंतु दुःख येत आहे. बाबांनी म्हटलं नाही. बाबांनी का म्हटलं नाही, नाही बाबा. बाबांनी त्याला म्हटलं, सरते शेवटी तो जो ऐकला नाही, तेव्हा बाबांनी म्हटलं, काय का संडासातली दारू कशी वाटली. बाबा अंतर्ज्ञानी होते. म्हणजे बाबा 3 नंबरचे, ज्याला म्हणतो आपण तिसरा डोळा. आणि तिसरा डोळा कोणाजवळ होता म्हणतात, असं ऐकलंय बाबा, मी पाहिलं नाही, तर तिसरा डोळा शंकरजी जवळ होता म्हणतात. तर बंधूंनो, कधी कधी आम्ही या माईकवर बोलताना इतर देवी देवतांचा आम्ही उल्लेख करतो आणि त्यांच्यावर टीका टिप्पण्या करतो. हे सुद्धा चुकीचं आहे. बाबांनी काय सांगितलं, तू आपलं सांग आणि जागेवर बस, दुसऱ्याच्या देवी देवतेवर टीका करायची नाही. बाबांनी या मानव धर्माचा प्रचार प्रसार करताना एखाद्या तरी देवी देवतेवर टीका केली आहे काय? कोणत्याच देवी देवतेवर टीका केली नाही आहे. याचा दांडगा अनुभव आदरणीय मणिरामजी बळवाईक यांना आहे, कारण की त्या बाबाच्या दौऱ्यामध्ये ते सुद्धा फिरलेले आहेत. तर बाबांनी कोणत्याही देवी देवतेवर टीका केली नाही. आणि आम्ही माईकवर बोलताना त्या देवाचं नाव त्या देवाचं नाव घेतो आणि आमच्या देवाला जर कोणी काय म्हटलं तर आम्ही दंगा करायला तयार होतो. बाबांनी आत्मा हा परमात्मा सांगितलेला आहे. आम्ही जर दुसऱ्याच्या देवी देवतेवर जर टीका करत असाल तर त्यांना सुद्धा दुःख लागते.
म्हणून आम्ही जर दुसऱ्याची भावना दुखावली नाही तर आमची भावना कोणी दुखावणार नाही. म्हणून या माईक हा फक्त माईक या घरापुरता किंवा एवढ्यापुरता राहत नाही. या माईकचा आवाज कमीत कमी 1 किलोमीटरच्या आत किंवा अर्धा किलोमीटरच्या आत जातो. आणि त्या ठिकाणी राहणे, जसं म्हणतो सागरामध्ये फक्त मच्छ्याच राहत नाही तर सागरामध्ये विविध प्रकारचे पाणी राहतात. आणि या गावामध्ये म्हटलं तर मानव धर्माचाच व्यक्ती राहणार नाही तर विविध धर्माचे लोक राहतात. म्हणून या गोष्टीचा आम्हाला विचार करायची गरज आहे. बाबांनी पायी दौरे केले, सेवकांना जागवण्याचा अविरत कार्य केलं. आणि हा कार्य केव्हा केलं? जेव्हा आईनं बाबाला सहकार्य केलं म्हणूनच बाबा हे कार्य करू शकले. म्हणून या मानव धर्माच्या सेविकेच्या या मानव धर्मामध्ये सिंहाचा वाटा आहे. ती जर सेविका सेवकाला सहकार्य करू शकणार नाही तर आम्ही मानव धर्माचे कार्य करू शकणार नाही, मानव धर्माच्या तत्वशब्द नियमानुसार चालू शकणार नाही. म्हणून या सेविकेला सुद्धा कमी दर्जा नाही. म्हणून बाबांनी म्हटलेला आहे या मानव धर्माची सेविका सती अनुसयापेक्षा किंवा सती सावित्रीपेक्षा कमी नाही. एवढं मोठं पद आमच्या सेविकांना दिलं. आणि म्हणून त्यांनी बाबांनी दिलेल्या पदाला आम्हाला कसं जोपासता येईल, त्या पदाला कसं सांभाळता येईल याचा विचार सेविकेनं करायचा. बाबांनी एकही गोष्ट अशी ठेवली नाही का जे तुमच्यापासून लपवलेली आहे, माझ्यापासून लपवलेली आहे. बाबांची पुस्तक पूर्ण खुली आहे. म्हणून मानव धर्माच्या सेवकांनी मानव धर्मानुसार वागलं पाहिजे. आजची परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्याला आज कॉम्पिटिशनचा जमाना आहे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. तर मुलांना शिक्षण द्यायचे आहे तर गोष्ट काय होते, परिस्थिती अशी होते का मोबाईलचा जमाना निघाला, व्हॉट्सअप फेसबुक सगळ्या गोष्टी निघाल्यात. आता आम्ही मुलांना शिकवू का आम्हीच शिकू? प्रत्येक घरी मोबाईल, स्वयंपाक करत असाल तरी मोबाईल, मुलांना दूध पाजत असेल आई तरी मोबाईल. आणि हा मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच घातक आहे. कोणतीही वस्तू असो, तिला जर बाबांनी आपल्याला सत्य मर्यादा प्रेम शिकवलेलं आहे. जिथं कुठं मर्यादा तुटली तर धोका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टी करा परंतु त्याला मर्यादा ठेवा. आणि सरते शेवटी मी आपणास हे सांगू इच्छितो की मुलं आणि मुलींनी या मोबाईलच्या जमान्यात आपल्या आई वडिलाला खाली मान घालायची गरज नाही पडली पाहिजे. असेच कृत्य केलं पाहिजे. किंवा आई वडिलाची टोपी जी आहे ही आज टोपी घालली, ही टोपी दुसऱ्याच्या मांडीवर ठेवायची गरज नाही पडली पाहिजे. असे कृत्य प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी करायला पाहिजे. तेव्हाच या मानव धर्माचा जय होईल. बंधूंनो, बोलतो म्हटलं तर खूप वेळ जाईल परंतु बोलणारे आपले सेवक मार्गदर्शक भरपूर आहेत. म्हणून बाबांनी जे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिलेले आहे, ही जीवनाची सिदोरी आहे. या सिदोरीला केव्हाही उघडा केव्हाही खा, ती तुम्हाला साथ देईल. पैसा साथ देणार नाही. पैसा आम्ही म्हटलं की नाही बाबा आम्हाला दवाखान्याच्या कामासाठी, त्या कामासाठी, म्हातारपणासाठी आपण पैसा गोळा करून ठेवला पाहिजे कारण की तो त्या वयामध्ये कामात येईल. बंधूंनो, परंतु आम्ही हा कोरोनाचा काळ बघितला. ज्या लोकांनी पैसा आपल्याजवळ जमा करून ठेवला होता कोणाचाही पैसा कामात आला नाही. लाखो रुपये खर्च होऊन गेले, 10-10 लाख रुपये चालले गेले परंतु जीव हातात लागला नाही. हा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. म्हणून पैसा सर्व नाही तर माणसाचे कर्म हे सर्व आहे. आणि म्हणून बाबांनी कर्म चांगले करायला सांगले. आम्हाला कर्म चांगलं करायचे असेल तर या पैशाची गरज पडू देणार नाही. आपला भगवान एवढा कमजोर नाही. बाबांनी म्हटलं माझा भगवान एवढा कमजोर नाही. कमजोर कोण आहोत? आम्ही घेणारे कमजोर आहोत. म्हणून पैसा सर्व नाही. बाबांनी प्रत्येक प्रसंगाच्या वेळी आपल्याला अनुभव आला असेल. जेव्हा त्या घरच्या बाईनं सांगितलं की जेव्हा मी कुठंतरी पडली, आमच्याजवळ एकही पैसा नव्हता, मग त्याला मदत कोण केली, त्याला बुद्धी कोण सुचवली, ज्याला त्या कंपनीमधून बाहेर जायची परवानगी नव्हती, त्या भिंतीवरून उडी मारण्यासाठी शक्ती आणि बुद्धी कोण पुरवली? त्यानंच पुरवली. करता करविता कोण आहे? तोच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहो. आम्ही जरी किती हुशारी दाखवत असलो तरी नाही. तो जोपर्यंत आदेश देणार नाही
तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. आपण पाहतो पत्ता सुद्धा झाडाचा त्याच्या आदेशाशिवाय हलत नाही. आणि ही बाबाची दैवी शक्ती आहे. या दैवी शक्ती सोबत ज्यांनी खेळ केलेला आहे, ज्या ज्या सेवकांनी, ज्या ज्या मानवांनी या बाबाच्या दैवी शक्ती सोबत ज्यांनी ज्यांनी खेळ केलेला आहे, तो माणूस कहीं का नहीं रह गया. बाबांनी का म्हटलं, कहीं का वो नहीं. आदरणीय बाबांचे सेवक राजूजी गृह ज्येष्ठ मार्गदर्शक घोरपड यांनी सुद्धा आपलं स्थान मंचकावर ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर एकही पत्ता त्या बाबाच्या आदेशाशिवाय किंवा त्या परमेश्वराच्या आदेशाशिवाय हालू शकत नाही. ही मोठी शक्ती आहे. तर त्या कोरोना काळामध्ये ही शक्ती आपल्याला समजली. म्हणून जपी तपी संन्यासी हर गए, जपी तपी संन्यासी हर गए वेद पुराण. जपी तपी संन्यासी हर गए वेद पुराण, ओ जन वैकुंठ सदाय. बाबांनी काय म्हटलं, जपी तपीला नाही मिळालं म्हणे, ते मला मिळालं. जपी तपीला जे नाही मिळालं ते मला मिळालेलं आहे. बाबाच्या आदेशाचा एकही शब्द बाहेर निघणार नाही. तर असे आपले महान त्यागी बाबा जिंदेवजी होते. त्यांचे गुण आम्ही कितीही जरी इथं गायन केलो तरी कमीच पडणार. म्हणून याच ठिकाणी आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.